आज परिषदेमध्ये अबू आझमी यांनी ज्या पद्धतीनं औरंगजेबाचं उदात्तीकरण केलं त्याचा निषेध करण्यासाठी सर्वप्रथम आम्ही भूमिका मांडलेली होती, सत्ताधारी पक्षाने मांडलेली होती। या भूमिकेविषयी मतभेद असायचं काहीच कारण नाही। ज्या पद्धतीनं अबू आझमी यांनी औरंगजेबाचं उदात्तीकरण केलं, या औरंगजेबाने छत्रपती शिवरायांना त्रास दिला, धर्मवीर संभाजी महाराजांना छळ करून मारलं, वध केला, अशा औरंगजेबाचं मला असं वाटतं या महाराष्ट्रात काय देशात कोणी समर्थन करू शकत। अबू आझमीला विरोध सगळ्यांनीच केला, सत्ताधाऱ्यांनी केला, आम्हीही केला। सभापतींनी सत्ताधाऱ्यांना जास्त भूमिका मांडू दिली, विरोधी पक्षाला भूमिका मांडू दिली नाही। कारण जेवढे अबू आझमी दोषी आहेत तेवढेच प्रशांत कोरटकर दोषी आहे, तेवढेच राहुल सोलापूरकर दोषी आहे। या प्रशांत कोरटकरांनी थोर इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना ज्या पद्धतीनं धमकी दिली, छत्रपती शिवरायाविषयी उद्गार काढले, कोणताही मराठी माणूस, हिंदू माणूस, भारतीय माणूस हे सहन करू शकत नाही। राहुल सोलापूरकर यांनी सुद्धा ज्या पद्धतीनं छत्रपती शिवरायांचा इतिहास विकृतपणे मांडण्याचा प्रयत्न केला, त्याला बक्षिसी दिली गेली। पुणे महापालिकेनं त्यांना सांस्कृतिक विभागाचं जे मंडळ आहे त्याच्यामध्ये त्यांना स्थान दिलं। याचाच अर्थ अबू आझमी असेल, प्रशांत कोरटकर असेल, राहुल सोलापूरकर असेल, या सगळ्या एकाच नाण्याच्या बाजू आहे। अबू आझमीला विरोध केला, परंतु प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकरला सत्ताधारी पक्षाचे लोक समर्थन देतात का हा प्रश्न आमचा होता। कारण अबू आझमीवर कारवाई करावी तशी राहुल सोलापूरकरवर कारवाई झाली पाहिजे, प्रशांत कोरटकरवर कारवाई झाली पाहिजे। पण प्रशांत कोरटकरला संरक्षण कोण देतं, राहुल सोलापूरकरला कोण संरक्षण देतं, तर हे सरकार देतं, महायुती सरकार देतं। छत्रपतीचा अवमान यांनी केलेला आहे। अबू आझमीवर कडक कारवाई केला, त्याचं करावी, त्याला सदस्यत्व त्याचं काढून घेतलं पाहिजे। तसंच प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकरवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे। परंतु सरकारने या राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकरविषयी कोणती भूमिका व्यक्त केली नाही, गुळचेपीची भूमिका सरकारने घेतली। याचाच अर्थ सरकार छत्रपती शिवरायाचा अपमान करणारे प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर यांना संरक्षण देतात अशा प्रकारची स्थिती निर्माण झालेली आहे। आणि म्हणून आज सभागृहाचं कामकाज स्थगित झालेलं आहे। आम्ही सगळ्यांनी सातत्याने हा आवाज उठवला, परंतु सभागृहात आम्हाला बोलू दिलं गेलं नाही। कारण अबू आझमी तर दोषी आहेत, अबू आझमीवर कारवाई झालीच पाहिजे, परंतु सत्ताधारी लोक प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर विषयी कोणी बोलायला तयार नाही। ती भूमिका विरोधी पक्षाला मांडायची होती, ती सभागृहात मांडू दिली गेलेली नाही। आपल्या सगळ्यांना मुद्दाम सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेत्यांचं पद हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनात्मक पद आहे आणि सभागृहाचे नेते आणि विरोधी पक्ष नेते हा त्यांचा मोठा तिथे सन्मान असतो। ते उभे राहिले तर त्यांना बोलायला दिलं पाहिजे। आतापर्यंतच्या 75 वर्षाच्या प्रथा परंपरा आहे। स्वतः आमचे विरोधी पक्ष नेते अंबादासजी दानवे उभे राहिले आणि त्यांनी स्थगन मांडत होते। स्थगन अबू आझमीवर कारवाई करायचा होताच, त्याबरोबर या दोघांवरही कारवाई करायचा स्थगन होता। पुन्हा एकाच्या यांनी ज्या पद्धतीने तो मांडण्याचा प्रयत्न केला, हे मुद्दाम सांगण्याचं कारण असं, त्यांना बोलूच दिलं नाही, त्यांचा माईक बंद करण्यात आला, आम्हा कुणालाही बोलू दिलं नाही। सभागृहाचे नेते, माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आले, आम्ही सगळे शांत झालो कारण सभागृहाचे नेते आले। त्यांनी संपूर्ण औरंगजेब आणि याच्या सगळ्या गोष्टी सांगत असताना त्यांनी त्याचा उल्लेख केला, अबू आझमीचा उल्लेख केला। आम्हीही अबू आझमीचा निषेध केला, आमच्या बाकावर बसून त्याला शासन झालंच पाहिजे असं ते म्हणाले। त्याबरोबर त्यांनी आणखीन एक वाक्य वापरलं, ते असं म्हणाले की अबू आझमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, कारण छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे महामानव आहेत। छत्रपती शिवाजी महाराज हा जनतेचा राजा आहे आणि त्यांचा त्याने अवमान केलाय। हे तेव्हा त्यांनी सांगितलं। राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर या दोघांनीही अशाच प्रकारचा गुन्हा केलेला आहे आणि म्हणून आम्ही विरोधी म्हणून आमची ती मागणी मांडण्यासाठी आम्हाला जराही त्यांनी बोलू दिलं नाही। नाव फक्त घेतलं,
भाई जगताप तुम्ही बोला आणि माईक बंद केला. मी बोलायला लागलो. मला आश्चर्य वाटतंय, आम्हाला प्रत्येकाला 20-25 वर्ष झाली या सभागृहामध्ये, खालच्या सभागृहापासून वरच्या सभागृहापर्यंत. सरकारी याचे मंत्री महोदय याच्यामध्ये वेलमध्ये, म्हणजे बाकीचं सभासद तर सोडाच, मंत्री सगळे तिकडे वेलमध्ये येऊन ज्या पद्धतीने तिथे तो धिगाणा घालत होते, मला मोठं आश्चर्य वाटतंय की अशा प्रकारचं चित्र महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये किंवा विधान परिषदेमध्ये कधीही घडलेलं नव्हतं. याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. आणि जो आपण न्याय अबू आझमीला लावणारा लावलाच पाहिजे. छत्रपतींच्या विरोधामध्ये ब्र काढणाऱ्यांना, औरंग्या बाबतीमध्ये अशा पद्धतीचे भलामण करणाऱ्यांना कदापि महाराष्ट्र माफ करणार नाही, देश माफ करणार नाही. परंतु ज्या छत्रपतींच्या बाबतीमध्ये कोरटकरने ज्या काही हे केलेले आहेत, वक्तव्य केलेलं आहे, ज्या पद्धतीने सोलापूरकरने हे केलेलं आणि त्याला सरकारने त्याच्यावर गुन्हा तर दाखल झाला नाहीच, परंतु त्याला प्रमोशन दिलंय. आज पुणे महानगरपालिकेमध्ये सांस्कृतिक विभागाचा तो सदस्य बनतो. म्हणजे या सगळ्यांचं काय चाललेलं आहे, काय विचार याच्या मागे आहे, हा 12 कोटी जनतेला जाणून घ्यायचा आहे. मला आणखीन एक गोष्ट मुद्दाम या ठिकाणी सांगावंसं वाटेल. ही जी प्रवृत्ती आहे, आणि आमचं तर म्हणणंच आहे की अबू आझमीचा बोलावता धनी कोण सांगा. मी अबू आझमीने हे आज जे काय वक्तव्य केलंय किंवा काल परवा जो काय बोललाय याचा बोलावता धनी कोण? ज्या पद्धतीने या सरकारमध्ये धनंजय मुंडेचा राजीनामा आज आला, 4 महिन्यापासून तुम्ही सगळ्यांनी हे केलं, पाठपुरावा केला, आम्ही विरोधी म्हणून पाठपुरावा केला, परंतु काल परवाचं जे सोशल मीडियामध्ये जे आलं त्याच्याने सगळ्यांचं काळीच पिळवटून गेलं आणि त्याच्यावर आज कारवाई झाली. त्याचा आज राजीनामा घेण्यात आलेला आहे. परंतु या देशाच्या लोकशाहीचा स्तंभ आमच्या न्यायालयाने ज्याला शिक्षा ठोठावलेली आहे, तो माणूस कसा काय इथे हे राहू शकतो, मंत्री राहू शकतो? याच्या अगोदर सुद्धा महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडल्या आणि आमचं सरकार असताना, आमचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे असताना एका आमच्या मंत्र्यावर महिलेच्या याच्या बाबतीमध्ये आरोप झाला, त्याचा राजीनामा घेण्यात आला. एका आमच्या मंत्र्याला याने कोर्टाने दंडित केलं, त्याचाही राजीनामा 24 तासामध्ये आम्ही घेतला. याला नैतिकता म्हणतात. ही नैतिकता जे आज ते सांगत आहे ती नैतिकता नाही. आणि म्हणून या दोघांवरही देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. अबू आझमीवर तर झाला पाहिजे, परंतु प्रशांत कोरटकर आणखीन राहुल सोलापूरकर या दोघांवरही तशाच पद्धतीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. ही आमची विरोधी पक्ष म्हणून आमची मागणी आहे. आमचा आवाज दाबण्याचा जो प्रयत्न केला गेला आहे वरच्या सभागृहामध्ये, त्याचा आम्ही जाहीर शब्दामध्ये निषेध करतो. आज महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा आराध्य दैवत म्हणून आम्ही महाराष्ट्र मानतो. आज सभागृहामध्ये विरोधी पक्ष म्हणून आम्ही छत्रपतीचा अपमान करणाऱ्यांच्यावर कारवाई करावी, म्हणजे अबू आझमी असतील, सोलापूरकर असतील, कोरटकर असतील, अशी मागणी करणार आहे. आणि ती करण्याचं ठरलेले असताना सत्तारूढ पक्षाकडून फक्त औरंगजेबाच्या बाबतीमधला झालेल्या अबू आझमीवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी काही दिवसापूर्वी सांगितलं होतं सर्वांवर कारवाई करू. आज दुर्दैवाने अशा प्रकारची कारवाई करण्याचा कुठेही उल्लेख झालेला नाही. म्हणजे सरकार एकतर्फी अशा प्रकारचं वागतंय असं आम्हाला दिसतंय. आमचं म्हणणं आहे कोरटकर असतील, अबू आझमी असतील आणि त्याचबरोबर राहुल सोलापूरकर असतील, यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. जो महाराष्ट्राच्या आमच्या छत्रपतीचा अपमान करेल त्यांच्यावर कारवाई केलीच पाहिजे. आणि मला वाटतं जोपर्यंत